मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भाऊ सर्वांना सांगतात की आमच्या शुभमने शपथ घेतली आहे, कीर्ती जोपर्यंत चांगली ऑफिसर बनून तो चषक मिळवत नाही पर्यंत तो गोडाचं काहीच खाणार नाही। हे ऐकून सर्वांना धक्का बसतो। कीर्ती शुभमकडे पाहतच राहते, तर शुभमचं भारीच प्रेम बायकोवर आहे असं कमला मावशी टोमणा मारतात आणि कीर्ती उद्या बोलली की शुभम तू आज जेवू नको, तर तो जेवणारच नाही का असा सवालही कमला मावशी करत असतात। तर सोनालीची आई खोचकपणेच बोलते की जर कीर्ती उद्या तो चषक जिंकलीच नाही तर शुभम मरेपर्यंत मिठाईच खाणार नाही का असं विचारते। तर सोनालीची आई कीर्ती आणि शुभम दोघांचाही अपमान करते। ते पाहून सर्वजण हसत असतात। जिजी अक्का आणि भाऊंना खूप वाईट वाटत असतं। त्यानंतर शुभम सर्वांसमोर येतो आणि सांगतो, माझ्या शपथेबद्दल कीर्तीला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तुम्ही तिला अजिबात जबाबदार धरू नका। मी जे काही केलं ते चुकीचं पण नाही असं शुभम सांगतो। तेव्हा कमला मावशी असं का विचारते। तेव्हा शुभम सांगतो, प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचं चांगलं व्हावं, त्याचं भलं व्हावं यासाठी उपवास करत असतात। मग नवऱ्याने बायकोसाठी केलं तर काय हरकत आहे। म्हणून तो सांगतो, कीर्ती हैदराबादला असते आणि मी इथे असतो। कीर्ती सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत प्रशिक्षण घेते। त्यांना खूप काही जखमा होतात, मी त्या शेअर करू शकत नाही। त्यांचं दुखणं त्यांनाच काढावं लागतं, त्यामुळे मी एवढं त्यांच्यासाठी केलं तर काय हरकत आहे। आणि ज्यावेळी माझा IBC स्पर्धेमध्ये कॉन्फिडन्स ढळला होता, कीर्तीनेच मला धीर दिला, एक नवी उभारी दिली, त्यामुळेच मी ती स्पर्धा जिंकू शकलो। म्हणून तो सोनालीच्या आईला सांगतो की कीर्ती तो चषक जिंकूनच घरी येणार असा शब्द तो सोनालीच्या आईला देतो। तेव्हा सर्वजण शांत बसतात। सर्वांना शुभमच्या या गोष्टीचं खूपच नवल वाटतं। तर शुभमचं एवढं आपल्यावर असणारं प्रेम पाहून कीर्ती अगदी भारावून जाते। तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात। त्यावेळी शुभम दिलीपच्या आत्यांना सांगतो, ज्यावेळी माझी कीर्ती या घरी पोलीस ऑफिसर बनून आणि ती ट्रॉफी घेऊन येईल ना, त्यावेळी मी एक पेढा नाही तर पूर्ण पेढ्याचा बॉक्स तुमच्या हातून खाणार। तेव्हा त्या आत्यांनाही शुभमचं म्हणणं पटतं। सर्वजण खूपच खुश होतात। तेव्हा दिलीपच्या आत्या कीर्तीला बोलते, कीर्ती तू तर खूपच नशीबवान आणि भाग्यवान आहेस, कारण शुभमसारखा एवढा काळजी करणारा नवरा तुला मिळाला। तेव्हा आमचा शुभम गुणाचाच आहे असं कमला मावशी सर्वांना सांगतात। तेवढ्यातच जान्हवी शुभम जवळ येते आणि मला तुझा खूप अभिमान वाटला दादा असं म्हणून त्याला मिठी मारते। तर जिजाक्का शुभम जवळ येतात आणि तू नेहमीच कीर्तीच्या पाठीशी उभा राहतो, याचं नेहमी मला कौतुक आहे असं म्हणून त्या कीर्तीला शुभम जवळ उभं करतात आणि सोनालीच्या आईला सांगतात, कीर्ती नेहमी शुभमच्या आयुष्यात गोडवा घेऊन आली आहे, त्यामुळे तो कधीही ती कमी पडू देणार नाही। तेव्हा कीर्ती आणि शुभम एकमेकांचा हात घट्ट पकडतात आणि एकमेकांकडे खूपच प्रेमाने पाहत असतात। त्याचवेळी कविता त्या दोघांकडे पाहत राहते आणि कीर्ती आणि शुभम एकमेकांचं खूप प्रेम आहे हे तिला समजतं आणि शुभम नवरा म्हणून खूपच चांगला आहे। ही फॅमिली मी म्हणत होते तशी नाही, ही फॅमिली जगापेक्षा खूप वेगळी आहे। मी या सर्वांपासून दूर जाऊन चूक तर केली नाही ना, याचा पश्चाताप कविताला होत असतो। त्यानंतर जान्हवी तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या सासूने दिलेली साडी पाहत असते। तिला ती साडी अजिबात घालायची नसते, तिला खूप राग आलेला असतो। तेव्हा ती लगेच दिलीपला कॉल करते आणि सांगते, तुमच्या आईने जी साडी दिली ती मला अजिबात आवडली नाही। माझा एवढा आनंदाचा क्षण आहे, माझ्या आयुष्यातील एवढा महत्त्वाचा क्षण आहे आणि त्या क्षणी मी एवढी जुनी साडी घालू का। तेव्हा दिलीप सांगतो, त्या साडीमध्ये माझ्या आजीच्या आणि आईच्या खूप काही भावना आहेत, त्यामुळे तू ती साडी घाल आणि तशीही ती साडी खूपच सुंदर आहे। तेव्हा जान्हवी ऐकत नाही, ती दिलीपला बोलते, चपला वगैरे मी सर्व काही घालते असं म्हणून ती त्या बॉक्समध्ये चपला पाहते तर चपलाच गायब असतात। तेव्हा ती लगेच कॉल कट करते। दिलीप स्वतःशीच बोलतो, ही मुलगी अशी काय करते कळतच नाही। त्यानंतर तिच्या लक्षात येतं की चपला चोरीला गेल्या आहेत असं म्हणून ती एक मनात विचार करते की साडी जर गायब केली तर चपला आणि साडी ह्या गोंधळात चोरीला जाऊ शकते असं म्हणून ती पुन्हा दिलीपला कॉल करते आणि सर्व काही सांगते। लग्नाच्या गोंधळात चपला चोरीला जाऊ शकतात तर साडी पण चोरीला जाऊ शकते। मी साडी चोरीला गेली
घरातील सर्वांना सांगते, त्यामुळे घरातील सर्वजण मग मला नवीन साडी घेतील आणि ती पण माझ्या पसंतीची असेल, कारण मी आयुष्यभर आपल्या लग्नाचे फोटो पाहणार आहे. परंतु दिलीपला अजिबात जान्हवीचं हे म्हणणं पटत नाही. आता मी साडी लपवून ठेवते असं ती दिलीपला सांगते आणि लगेच कॉल कट करते. दिलीपला जान्हवीचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर जान्हवी ती साडी पदराच्या खाली लपवते आणि अडगळीच्या खोलीत जाऊन ती साडी एका पेटीमध्ये लपवून ठेवते. तिला खूप घाम फुटलेला असतो. तर इकडे रूममध्ये शुभम आणि कीर्ती गप्पा मारत असतात. कीर्ती शुभमला विचारते, तुम्ही अशी शपथ कशासाठी घेतली? तेव्हा शुभम सांगतो, मी माझ्या मर्जीने घेतली आहे आणि एक दिवस तुम्ही एखाद्या लाल गाडीतून माझ्यासमोर याल तेव्हा मी तुम्हाला कडक सॅल्यूट ठोकणार. तेव्हा कीर्ती बोलते, सलाम तर मी तुम्हाला करायला पाहिजे, कारण तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हे यातूनच सिद्ध होत आहे. परंतु मी एक चांगली पोलीस ऑफिसर अजूनही बनू शकत नाही हा आत्मविश्वास माझ्यामध्ये नाहीच. असं म्हणून ते शुभमला पाटील मॅडमचं सर्व बोलणं सांगते की पाटील मॅडम मला म्हणाल्या होत्या की तुझ्यातील सर्वात मोठा दुबळेपणा म्हणजे तुझं कुटुंब आहे. जर तू कर्तव्यापेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व देत बसली तर तुझ्या कर्तव्यात खूप मोठ्या अडचणी येतील. आज ना उद्या मला ह्या दोन्हींपैकी एक काहीतरी निवडावं लागेल. तेव्हा शुभमला खूपच टेन्शन येतं. कीर्ती सांगते, तुम्ही जरा रिलॅक्स राहा, काहीही टेन्शन घेऊ नका. असं म्हणून तिचं लक्ष शुभमच्या कुर्त्याकडे जातं. तर शुभमच्या कुर्त्याचं हुक तुटलेलं असतं. तेव्हा कीर्ती लगबगीने सुई धागा घेते. कीर्तीला सुईमध्ये धागा पटकन ओवता येत नाही हे शुभमच्या लक्षात येतं. शुभम विचारतो, काय झालं? तेव्हा कीर्ती सांगते, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की एक डावा डोळा मिटल्यानं उजव्या डोळ्याने मला थोडं अंधुक दिसतं. तेव्हा शुभम विचारतो, तुम्ही अजून डॉक्टरकडे का गेल्या नाहीत? तेव्हा कीर्ती सांगते, मी म्हटलं आता शिर्डीला येणारच आहे तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा शुभम हो बोलतो. शुभम कीर्तीला जाणीव करून देतो की तुमच्या पाटील मॅडम जे सांगत आहेत ना ते तुम्ही सर्व खरं मानू नका. कारण आता तुम्ही पहा, तुम्ही ह्या घरची सून आहात. सोनाली एमलीची जाऊ म्हणून तुम्ही कर्तव्य पार पाडता. विक्रम तुषारची वहिनी म्हणून कर्तव्य पार पाडता. तसंच जिजी अक्का आणि भाऊ तुमचे सासू सासरे आहेत. तुम्ही त्यांचंही सर्व काही करता आणि बायको म्हणून तुम्ही कर्तव्यात कधीही माघार घेता का? तेव्हा कीर्तीला शुभमचं म्हणणं पटतं. शुभम सांगतो, एकाच वेळी एक स्त्री खूप काही गोष्टी करू शकते, म्हणून तुमच्या पाटील मॅडमला तुम्ही दाखवून द्या. एका मिठाईवाल्याची बायको चांगली पोलीस ऑफिसर नक्की बनणार आणि ती बेस्ट कॅडेटची ट्रॉफी नक्की जिंकणार. असं शुभम कीर्तीला चांगल्या प्रकारे समजावून सांगत असतो. कीर्तीलाही सर्व शुभमचं म्हणणं पटतं. कीर्ती शुभमला बोलते, तुमचा हाच विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक दिवस ती ट्रॉफी तुमच्यासमोर असेल. त्यावेळी कीर्ती शुभमचा हात हातात घेते आणि ट्रॉफी मिळाली ना, मी माझ्या स्वतःच्या हाताने काहीतरी गोडाचा पदार्थ बनवणार आणि तुम्हाला खाऊ घालणार. तेव्हा शुभम खूपच खुश होतो. त्यानंतर जिजी अक्का एकट्याच विचार करत बसलेले असतात. तेवढ्यात भाऊ तेथे येतात आणि काय झालं असं विचारतात. तेव्हा जिजी अक्का सांगतात, जोपर्यंत जान्हवीचं लग्न सुरळीत पार पडत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चांगलाच घोर लागणार आहे. भाऊ छान प्रकारे समजावून सांगतात. जिजी अक्कांनाही म्हणणं पटतं. त्याचवेळी कविता तेथे येते आणि जिजी अक्कांना बोलते की जर काही काम असेल तर ते मला सांगा, मी तुमची मदत करू शकते. जिजी अक्का शांतपणे तिच्याबरोबर बोलतात, तुम्ही पाहुणे आहात ना, पाहुण्यासारखंच राहा. असं म्हणून कविताला तेथून काढून देतात. तर भाऊंना जिजी अक्कांचं आश्चर्यच वाटतं. कविताबरोबर एवढी नॉर्मल कशी बोलली? तेवढ्यातच जान्हवी तेथे येते. ती खूप घाबरलेली असते. ती हे सर्व मुद्दाम करत असते आणि जिजी अक्काला सांगते की साडी आणि चप्पल माझ्या रूममधून गायब आहेत. हे ऐकून जिजी अक्कांना धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सोनालीच्या आईच्या बॅगेमध्ये जान्हवीची चप्पल सापडते. तर कीर्ती बोलते, काही झालं तरी मी ती साडी शोधून काढणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.